नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत समाजशास्त्र या सब्जेक्टविषयी महत्त्वाचे 50 प्रश्न. तर चला सुरुवात करूया. तुम्ही कोणत्याही एक्झामची जर तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिला प्रश्न आहे, समाजशास्त्र ही एक स्वतंत्र शास्त्रशाखा म्हणून कोणत्या शतकात उदयास आली? तर 19व्या शतकात समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून उदयास आली. पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्राचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑगस्ट कॉम्ट हे समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. पुढचा क्वेश्चन आहे बघा, सोशिओलॉजी हा इंग्रजी शब्द प्रथम कधी वापरला गेला? तर सोशिओलॉजी हा शब्द 1839 मध्ये सर्वप्रथम वापरला गेलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा, चौथ्या नंबरचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय कोणता आहे? तर मानवी समाजजीवन हा समाजशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे. पुढचा क्वेश्चन आहे आपला, समाजशास्त्राला इंग्रजीत काय म्हणतात? तर सोशिओलॉजी असे म्हणतात. पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्र या शास्त्राला काय म्हटले जाते? तर समाजशास्त्राला सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्राचा उगम कुठल्या घटकांशी निगडीत आहे? तर सामाजिक जीवनातील विविध घटना या घटकांशी समाजशास्त्राचा उगम निगडीत आहे. पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्र म्हणजे काय? तर समाजशास्त्र म्हणजे समाजाच्या घटनांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय. 9वा क्वेश्चन आहे, समाजशास्त्रात कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो? तर सामाजिक संबंध, गट, संस्था, दर्जा व मूल्ये यांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो. पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्राचा संबंध मुख्यतः कोणाशी आहे? तर समाजशास्त्राचा संबंध आहे मानवी परस्पर संबंधांशी. 11वा क्वेश्चन आहे, समाजशास्त्र कोणत्या विज्ञान शाखेत मोडते? जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर समाजशास्त्र हे सामाजिक विज्ञान या विज्ञान शाखेत मोडते. आता 12व्या नंबरचा प्रश्न आहे बघा, समाजशास्त्र समाजातील कोणत्या गोष्टींचा प्रकाश टाकते? समाजशास्त्र समाजातील कोणत्या गोष्टींवरती प्रकाश टाकते? तर संस्था, परंपरा आणि घटना या गोष्टींवरती समाजशास्त्र प्रकाश टाकते. पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्राचा उद्देश काय आहे? तर मानवी समाज जीवनाचा शास्त्रीय अभ्यास करणे हा समाजशास्त्राचा उद्देश आहे. 14वा क्वेश्चन आहे, सोशियस या लॅटिन शब्दाचा अर्थ काय? तर सोशियस या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे समाज. पुढचा क्वेश्चन आहे बघा 15 नंबरचं, लॉजी या ग्रीक शब्दाचा अर्थ काय? तर लॉजी म्हणजे शास्त्र होय. पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्र आपल्याला काय शिकवते? तर समाजशास्त्र आपल्याला शिकवते समाजात कसे राहावे व परस्पर संवाद कसा करावा. हे आपल्याला कोण शिकवते? तर समाजशास्त्र शिकवते. 17 नंबरचं क्वेश्चन आहे, समाजशास्त्राचा अभ्यास का महत्त्वाचा आहे? बघा किती इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे या ठिकाणी. तर समाजशास्त्राचा अभ्यास समाजातील वर्तन समजण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा आहे. समाजशास्त्र मानवी जीवनातील कोणत्या बाजूवर प्रकाश टाकते? तर सामाजिक या बाजूवरती प्रकाश टाकते. पुढचा क्वेश्चन आहे बघा, समाजशास्त्राचा परिचय प्रकरणामध्ये मुख्य भर कोणावर आहे? तर समाजशास्त्राची व्याख्या, उपयुक्तता आणि महत्त्व. पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्रात मानवी समाजाचा अभ्यास का केला जातो? तर समाजशास्त्रात मानवी समाजाचा अभ्यास केला जातो कारण की तो जटिल व विविधांगी आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे, समाजशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? तर ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचे जनक असे मानले जाते.
नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, समाजशास्त्राचा अभ्यास कोणत्या पद्धतीने केला जातो? तर शास्त्रीय पद्धतीने समाजशास्त्राचा अभ्यास केला जातो. अगदी सोपे सोपे प्रश्न घेतलेले आहे मी. तर चला पुढचा क्वेश्चन घेऊया. समाजशास्त्रात कोणत्या घटकांचा समावेश आहे? तर गट, संस्था, दर्जा आणि मूल्ये या घटकांचा समावेश आहे समाजशास्त्रात. 24वा क्वेश्चन आहे बघा, समाजशास्त्रातील अध्ययनामुळे माणूस काय समजू शकतो? तर स्वतःचा व समाजाचा परस्पर संबंध समजू शकतो समाजशास्त्रातील अध्ययनामुळे. 25 नंबरचं क्वेश्चन आहे बघा, समाजशास्त्राला काय मानले जाते? तर मानवी विज्ञान मानले जाते. कशाला? तर समाजशास्त्राला. 26 नंबरचं क्वेश्चन आहे, समाजशास्त्राचा अभ्यास कोणत्या जीवनाशी संबंधित आहे? तर सामाजिक जीवनाशी समाजशास्त्राचा अभ्यास संबंधित आहे. 27वा क्वेश्चन आहे, समाजशास्त्राचा उपयोग कशासाठी होतो? तर समाजातील समस्यांचे आकलन करण्यासाठी समाजशास्त्राचा उपयोग केला जातो. 28 नंबरचं क्वेश्चन आहे, समाजशास्त्राची सुरुवात कोणत्या समाजाच्या अभ्यासातून झाली? तर युरोपीय समाजातून समाजशास्त्राची सुरुवात, समाजशास्त्र या विषयाची सुरुवात झाली. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. समाजशास्त्र कोणत्या गोष्टींना विशेष महत्त्व देते? तर सामाजिक संस्था आणि परस्पर संबंध या गोष्टींना समाजशास्त्र विशेष महत्त्व देते. पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्राच्या अध्ययनाने काय साध्य होते? तर समाजाची रचना व कार्य समजणे. पुढचा क्वेश्चन आहे बघा, समाजशास्त्र ही एक स्वतंत्र शास्त्रशाखा कोणत्या शतकात उदयास आली? तर 19व्या शतकात. 22 नंबरचं क्वेश्चन आहे, समाजशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑगस्ट कॉम्ट यांना. सोशिओलॉजी हा इंग्रजी शब्द प्रथम कधी वापरला गेला? तर 1839 मध्ये वापरला गेला. पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय कोणता? तर मानवी समाज जीवन हा विषय आहे. पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्राला इंग्रजीत काय म्हणतात? तर सोशिओलॉजी असे म्हणतात. 26वा क्वेश्चन आहे, समाजशास्त्र या शास्त्राला काय म्हटले जाते? तर सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. 27वा क्वेश्चन आहे, समाजशास्त्राचा उगम कुठल्या घटकांशी निगडीत आहे? तर सामाजिक जीवनातील विविध घटना यांच्याशी समाजशास्त्राचा उगम निगडीत आहे. समाजशास्त्र म्हणजे काय? तर समाजाच्या घटनांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय. 29 नंबरचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्रात कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो? तर सामाजिक संबंध, गट, संस्था आणि दर्जा व मूल्ये या घटकांचा अभ्यास केला जातो समाजशास्त्रात. 30 नंबरचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्राचा संबंध मुख्यतः कोणाशी आहे? तर मानवी परस्पर संबंधांशी समाजशास्त्राचा संबंध आहे. 31 नंबरचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्र कोणत्या विज्ञान शाखेत मोडते? तर सामाजिक विज्ञान या विज्ञान शाखेत समाजशास्त्र मोडते. 32 नंबरचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्र समाजातील कोणत्या गोष्टींवर प्रकाश टाकते? तर संस्था, परंपरा आणि घटना या गोष्टींवरती समाजशास्त्र प्रकाश टाकते. 33 नंबरचं क्वेश्चन आहे बघा, समाजशास्त्राचा उद्देश काय आहे? तर मानवी समाज जीवनाचा शास्त्रीय अभ्यास करणे हा समाजशास्त्राचा उद्देश आहे. सोशियस या लॅटिन शब्दाचा अर्थ काय? तर सोशियस या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे समाज. काय? समाज असा अर्थ आहे सोशियस या शब्दाचा. 35 नंबरचं क्वेश्चन आहे आपल्यासमोर, लॉजी या ग्रीक शब्दाचा अर्थ काय? तर शास्त्र हा आहे. पुढचा क्वेश्चन आहे 36 नंबरचा, समाजशास्त्र आपल्याला काय शिकवते? तर समाजात कसे राहावे व परस्पर संवाद कसा करावा हे आपल्याला कोण शिकवते? समाजशास्त्र शिकवते. 37 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, समाजशास्त्राचा अभ्यास का महत्त्वाचा आहे?
बघा किती इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. समाजशास्त्राचा अभ्यास का महत्त्वाचा आहे? तर समाजातील वर्तन समजण्यासाठी. 38 नंबरचा क्वेश्चन आहे. समाजशास्त्र मानवी जीवनातील कोणत्या बाजूंवर प्रकाश टाकते? तर समाजशास्त्र मानवी जीवनातील सामाजिक या बाजूवरती प्रकाश टाकते. 39 नंबरचं क्वेश्चन आहे बघा. समाजशास्त्राचा परिचय प्रकरणामध्ये मुख्य भर कोणावर आहे? तर समाजशास्त्राची व्याख्या, उपयुक्तता आणि महत्त्व. पुढचा क्वेश्चन आहे. समाजशास्त्रात मानवी समाजाचा अभ्यास का केला जातो? कारण की तो जटिल व विविधांगी आहे. 41 नंबरचा क्वेश्चन आहे. समाजशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? तर ऑगस्ट कॉम्ट यांना मानले जाते. पुढचा क्वेश्चन आहे. समाजशास्त्राचा अभ्यास कोणत्या पद्धतीने केला जातो? तर शास्त्रीय पद्धतीने. 43 नंबरचा क्वेश्चन आहे. समाजशास्त्रात कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर गट, संस्था आणि दर्जा व मूल्ये या घटकांचा समावेश होतो समाजशास्त्रात. 44 नंबरचा क्वेश्चन आहे. समाजशास्त्रातील अध्ययनामुळे माणूस काय समजू शकतो? तर स्वतःचा व समाजाचा परस्पर संबंध समजू शकतो. 45 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. समाजशास्त्राला काय मानले जाते? तर मानवी विज्ञान मानले जाते. 46 नंबरचा क्वेश्चन आहे. समाजशास्त्राचा अभ्यास कोणत्या जीवनाशी संबंधित आहे? तर सामाजिक जीवनाशी समाजशास्त्राचा अभ्यास संबंधित आहे. पुढचा क्वेश्चन आहे. समाजशास्त्राचा उपयोग कशासाठी होतो? तर समाजातील समस्यांचे आकलन करण्यासाठी समाजशास्त्राचा उपयोग केला जातो. 48 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. समाजशास्त्राची सुरुवात कोणत्या समाजाच्या अभ्यासातून झाली? तर युरोपीय समाज या समाजाच्या अभ्यासातून समाजशास्त्राची सुरुवात झालेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे. समाजशास्त्र कोणत्या गोष्टींना विशेष महत्त्व देते? तर सामाजिक संस्था आणि परस्पर संबंध या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते. 50 नंबरचं क्वेश्चन आहे बघा. समाजशास्त्राच्या अध्ययनाने काय साध्य होते? तर सामाजिक रचना व कार्य समजणे हे समाजशास्त्राच्या अध्ययनाने साध्य होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.